लावून वाळला. परी काय मी आले बर्थडेला जाऊन आमच्या ग्रुप मधल्या एक जणाचा बर्थडे येते लगेच. आणि तुम्ही बी पुरींकडे लक्ष द्या. मी आले लगेच 1-1.5 तासात. हा बरं देतो लक्ष पण लवकर ये जरा. अगं मम्मी मी खातोय म्हणल्यावर कशाला भांडण करणार? हा भांडण करू नको. चिवला रडवू नको. नाही मम्मी भांडण करत नाही. चिवड्याला लढवत. या 5 मिनिटात. बर मी येते लगेच जाऊन. मम्मी आम्हाला बी नाही की कवच नेत नाही आम्हाला ग्रुपच्या बर्थडेला. अगं परे तुम्हाला नेलं ना तर तुमच्याच मार्ग पळावं लागतं. आमचा एन्जॉय करणं तर लांबच राहिलं म्हणून तुम्हाला नेत नाही. आणि कुठल्याच माझ्या मैत्रिणी त्यांच्या लेकरांना आणत नाहीत म्हणून तुला नेत नाही. प्रगती मला एक गोष्ट कळत नाही. तू प्रत्येक बर्थडेला हजर राहते. लय चांगलं चांगलं करून खाताय काय की बाबा सगळ्या ग्रुप मधल्या बाया. पप्पा ते विषय नाही हो. वेगळाच विषय. हा कसला विषय आहे ग परे? वेगळाच विषय? काय विषय आहे बाळा? अहो पप्पा ग्रुप मधली एक जरी बाई घर राहिली ना त्याच्या चुगल्या करत बसत्या त्या बाया. म्हणून मम्मी घरी राहत नाही. गपच गपर तू आले जाऊन लगेच. या जाऊन या लवकर या पण. A few moments later. पप्पा काय बघून तुम्ही मम्मी सोबत लग्न केलंय वा? अरे बाळा आता तुला कसं सांगू. सांगितलं ना तर दिवस रात्र पुरायची नाही. जाऊ दे पण नाही तुला सांगून उपयोग नाही. तू सांगशील तुझ्या आईला. पप्पा नाही सांगत मम्मीला. सांगा. अगं परी तुला सांगितलं असतं ग पण तुझा काय भरोसा नाही ग. तू लगेच तिला सांगशील आणि परत भांडणं भिंडणं पिटली तर. नाही पप्पा सांगत मी. खरं बोलते. मम्मीला नाही सांगणार? नाही. तुझ्यावर विश्वास कसा करू ग मी. मी जर तुला सांगितलं परत तिनं जर तुला काय खाऊ घातलं खरं बोलून जर काढलं तर. जाऊ दे तुला काय करायचं नको. राहू दे नको विचार. जाऊ दे. पप्पा मी खरं बोलते वा. नाही सांगत. नाही सांगत? मला बसवा तिथं. पण मी म्हणतो तुला काय करायचंय. आमचं मी कशामुळे लग्न केलं असेल मम्मी सोबत. अगं शांत राहा. जा आपलं काहीतरी खेळत बसायचं तर विचारती. पप्पा तुमच्या परीवर तुमचा विश्वास नाही. सांगा पप्पा मी खरं बोलते. नाही सांगत. बर ऐक मग कसं आहे माहितीये का. मी जर सांगितलं का नाही तर तुझ्या आईचाच कमीपणा होईल ग. हे बघ अरे मला बघू दे एकदा. गेली बाहेर अचानक बिचानक आली म्हणजे सगळी वाट लागल. नाही ना 4-5 वेळा धिंगाणा घालते ती. 4-5 वेळेस तासभर तर येत नसती. तासभर येत नाही. मी कशामुळे सांगत नव्हतो कसं आहे माहितीये का. बघ मी सांगायचं तुझ्या आईचा कमीपणा व्हायचा. मी जेव्हा बघायला गेलतो का तुझ्या आईला तेव्हा पहिल्या नजरेत तर त्यांच्या खानदानाला मी आवडलो. कसा आहे दिसाय पप्पा हँडसम आहे का नाही. मग पहिल्या नजरेतच त्यांना वाटलं एक नंबर पोरगा आलाय आपल्या घरी. मग तुझी आई आली आपलं पाणी बिनी घेऊन ती असं बघितलं. नको बाबा पण तिची आई बाप लय स्वभाव चांगला देवासारखी माणसं. मी त्यांना म्हणलं माझ्या चेहऱ्यावरून त्यांनी ओळखलं म्हणजे पसंत नाही पण त्यांना लय इच्छा की माझ्या संग लग्न लावून द्यायचं. काय सांगायचं तुला. मग त्यांनी लय माझ्या मागे लागले. केली तर आमची पोरगी आम्ही तुमच्या घरातच देऊ. काय मागायचं ती मागा. तिचा आई बाप म्हणलो की दिली पोरगी तर आम्ही तुमच्या घरातच देऊ. बोला तुम्हाला काय पाहिजे. मी म्हणलं मला काय जास्त नको पण तेवढी 2 व्हीलर द्या. बाकीची काय अपेक्षा नाही. काय आम्हाला यायला जायला नाही. मग म्हणले अहो 2 व्हीलरच काय तुम्हाला लग्न बिग्न सगळं लावून देतो. चालतंय म्हणलं आता एवढं माझ्या महाग लागल्यात म्हणल्यावर कशाला एखाद्याला नाराज करायचंय. आता जाऊ द्या. आणि परे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुला सांगतो तिचा बाप तुझा आजा
काय सांगायचे ती माझ्या एवढं पाया पडायला लागलं माझ्याच पोरी संग लग्न करावं. तुमचा स्वभाव लय चांगला आहे व हे पाहिलं चकली तर त्याला माझा स्वभाव पटला. काय सांगायचंय तुला. आणि मला लय वाईट वाटलं बघ ती एवढं अगं मम्मीच सांगतोय ग. आणि माझ्या तर इतकं पाया पडायचं ती तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. तुम्हाला मी पैसे देतो, हुंडा देतो, सगळं देतो. पण मी म्हणलं आता लयच महाग लागलंय म्हणलं कशाला उगा आता जाऊ द्या. काळा असू नाही तर वक्त असू. कसं आहे पैसे मम्मीच सांगतोय ग. तिचा बाप तर माझ्या असा गाडा लोळा ग. मला लय दया आली. जाऊ द्या म्हणलं सोन्यासारखी माणसं भेटली, बायको बी सोन्यासारखीच असन म्हणून जाऊ द्या म्हणलं. करा फोकाट तर फोकाट. आपण तर काही खर्च केला नाही पण बिचाऱ्याचं मला एक लय वाईट वाटलं. लय पाया पडलं ग. पाया पडलं वय. तुमच्या माग लागला होता माझ्या पोरीशी लग्न करा. अहो तुमचे ना तुमच्याशी लग्न कोणी केलं नसतं. मी होय म्हणजे म्हणून तुमच्याशी लग्न झालंय. आणि तुमच्या वर्गातली अजून 5 लेट तशीच बिना लग्नाची त्यांच्यावर फिरावं लागलं असं तुम्हाला माहिती का. आणि सांगायला लागलं माझा पडला तुमच्याकडे गडागडा लोळला काय गडागडा लोळला माझा गडागडा लोळला. आणि तुमच्या माझं लग्न चाललं नसतं तुमच्याशी लग्न करतं. पाय दिसलं वाटतंय तुमचं का नाही. पाय दिसलं ना माझ्या बापाने पाया पुढं आवाज जरा खरं बोलायचं जरा तरी खरं बोलायचं. खोटं बोलता